नमस्कार मित्रांनो, ठरवले पेट्रोल संपवतो आणि कुठं कसं पण जायचं. माझं उद्या पेपर आहे, स्मशानभूमीला जाऊया. तर आता कोणी आहे त्यामुळे मला विचारणार नाही की कोण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर लई दिवसात मी आणि आरुष आत्ता बाहेर इंडा लागलोय. लय भारी वाटायला लागले मला. आता आम्ही दोघं डेटवर चाललोय. रोमॅन्स सॉरी. तर काल माझी मेडिसिन होती, मेडिसिन माझी झाल्या परत गेलं नाही आहे तरी सुद्धा आता मी फ्री झाले, टेन्शन फ्री. आणि आता आम्ही असं ठरवलंय की जिकडे रोड दिसेल तिकडे जायचं. काय भले गाडीचं तेल संपू दे, कोणाकडनं तरी पैसे घेऊन तेल मागायचं, खरं हिंडायचं एकदम लांब. तर आता आम्ही निघालोय असंच कुठं पण सरळ. तर बघूया कुठंपर्यंत जातोय आणि मध्ये मध्ये ब्लॉग सुरू करतो. तर आता मेन जरा बाहेर पडतो सिटीच्या. ओके बाय बाय. आता आम्ही कुपवाडचे एकदम पुढं आलोय, असंच आलोय रोड दिसालता म्हणून. तर आरुष जरा प्रेमाबद्दल 2 गोष्टी सांगणार आहे, तर प्लीज सगळ्यांनी ऐका. प्रेमाबद्दल सांगत नाही तुम्हाला, तुमच्याच घरात असलेलं जिवंत उदाहरण देतो. आपले मम्मी पप्पा बघा, त्यांचं अरेंज मॅरेज असू दे आणि लव्ह मॅरेज असू दे, भांडून सुद्धा एकत्र राहतातच ना. तसं प्रेम पाहिजे आणि तसं आपल्याला या जनरेशनमध्ये मिळणार नाही आहे. त्यामुळे प्रेमापासून 2 हात लांब राहावा. मला भेटणार आहे ह्याला ट्रू लव्ह पाहिजे आहे. ट्रू लव्ह भेटणार, भेटू दे अशी देवाला मी पण इच्छा मागतो. आणि मला पण भेटलं तर भेटलं, नाही तर गेलं गप्प आपलं माउंटेन हिंडत बसा, जंगल बिंगल. मी काय म्हणते, जेवढं पोरगं चांगलं तेवढी पोरगी पण चांगली भेटणार असं मला वाटते. आता बाद पोरगी जरी भेटली तर आम्ही काय नाही, आम्हाला समजते पोरगी कुठल्या अँगलने विचार करायला लागल्या. त्यामुळं पोरगीला बी काय करायचं मग त्यावेळी आम्हाला समजणार. फक्त कसं आहे, आपल्याला कळायला पाहिजे पोरगी काय कुठल्या यूज करल्या का नाही. हे जर आपल्याला समजलं तर मग काय निवांत. तुम्हाला वाटते लॉयल पेटी? मी लॉयल आहे ना खरं. तेच तर ह्या जगात लॉयल राहणार तू नाही जरा या जनरेशन. आता मला एक लॉयल मुलगीची गरज आहे, जी आरुष सारखी माझा साथ देईल. आता आमचं बघा ब्रोमॅन्स यानं सांगितलं ते वाक्य बघा. यो गरीब मी गरीब म्हणजे पैसे आता आमच्याकडे नसतात, म्हणजे असतात म्हणजे समजून पोरापोरांचे असं हे असते. तरी पण आम्ही आलं की फिरायला जायचं वगैरे. ना ह्याच्याकडनं काय अपेक्षा ना माझ्याकडनं जास्त अशी काय अपेक्षा. फक्त एवढंच की आम्हाला भेटायचं असते, बोलायचं असते आणि फिरायचं असते. एवढं आम्हाला भेटल्यावर असं भारी वाटते. अशी पोरगी मला पण पाहिजे आहे. आता माझ्याकडे 1 रुपये नाही आहे, त्याच्याकडे 1 रुपये नाही, फक्त 50 तेल होतं, ते 50 तेल टाकले आणि असं चांगले झाले आणि फुल निवांत आहे. पेपर आहे माझं तरी सुद्धा मी निवांत आहे. अशी जी पोरगी मला भेटायला पाहिजे. आरुष चांगला आहे, फक्त त्याचं जरा जेंडर चेंज करायचं आहे आता. मग काय आरुष आपलाच आहे. बच्चा नाही ते जरा पुढं मागं ते वाढवा. मग काय आरुष काय टॉप क्लासवर दिसायला कसं शिकणं आहे. काय नाही मी टिकणार. खरं मला गोऱ्या पोरी आवडतात जास्त, तरी काय नाही ऍडजस्ट करायचं. कुठं तर ऍडजस्ट करायला लागणार की एवढी चांगली पोरगी भेटायला कलर मध्ये ऍडजस्ट करायला पाहिजे. लांब राहावा सगळ्या गोष्टीपासून. गाड्या बेडा घ्या, कमवा, मस्तपैकी ट्रिप काढा, माउंटन हिमालय हिंडा लय बाहेर फिरायला. आणि असल्या भडव्यांना घेऊन हिंडा, आयटम काय नसतं. आता मी जर ह्याच्या संग हिंडायला लागलोय तर मला काय सुद्धा हे नाही आहे, म्हणजे अरे यो काय विचार करायला समजणार, अरे काय तर बोलायला नको. तर तेच जर आपण कुठल्या पोरगी संकट गेलो तर तुम्हाला वाटणार अरे जसं हे बोललो. आता माझं रोज कॉलेजमध्ये होते, साईडला पोरगी थांबलेल्या असं तोंडात आणि मग बोलल्यावर यायलाच होते अरे पोरगी आहे साईडला. ते तसं नसते ना, तेच मित्रासंगत गेले काय गडबड. तेवढी जज करणार नाही आपण, ते त्याला जज करायचं नाही, सगळं चिल कट्टर माहिती. तर आता आरुष 50 काय तर पाजणार आहे वाटतं. म्हणजे आता कुठं आले आम्ही? ए हर्षा, आता माझं तर एक म्हणणं आहे की आम्ही बिनावैकी त्यांच्या लग्नात जाऊया जेवायला. खरं इकडं मल्टीपर्सन हॉल नाही आहेत. मल्टीपर्सन हॉल माधवनगरला. चल की जाऊया. आता इथं आणि माधवनगरला. अरे इकडे पुढे नसणारच आहे ना खरं. इथं आता आपण असं सरळ जातो MIDC आणि मिरजत निघतो. बरं अरे तो प्लॅन कॅन्सल आहे, कारण आता आम्हाला मागं जायला लागेल जर तिकडे जायचं असलं तर. आम्ही ठरवले पेट्रोल संपवतो आणि कुठं कसं पण जायचं, रस्ता बघायचा. बेरोजगारी ऑन टॉप आहे. माझं उद्या पेपर आहे प्रॅक्टिकल फायनल सेकंड सेमचं, तरी सुद्धा मी असं फिरायला लागलो. काय कुठं गेलं काय समजा. कुत्रं मध्ये आलतं बघा. याला चांगली कर्म होईना, त्यात स्वतःहून वाईट कर्म अंगावर येतात. लाईफच काय बिघडलं. मगाशी पण 2 बारकी पोरं नशेत असल्या कधी एकदमच असं आलं. आमच्याकडे एक तर चांगली कामं काय होत नाहीत आणि वाईट कामं स्वतःहून करायला येतात आमच्याकडे. तिकडे जायचं
न्यू रस्ता बघितला आता. न्यू रस्ता अनलॉक करू. न्यू रस्ता अनलॉक करायला इकडे कुठं जाते काय माहित नाही आम्हाला. तर इकडे आता आम्ही चाललोय. मी तेरी लिए चेंज करता. तुम्हाला एक हिरो दाखवतो थांबा. एकच मिनिट थांबा. हिरो माझ्या मोबाईलचं माझी स्टोरी दाखवतो. सेल्फ अपोजिट ऑन टॉप. मी काल बघितलो 29 मूवी. असली भारी पिक्चर आहे. 100% मधलं माझा 2% प्रेमावर विश्वास आहे. तो पण जाऊ नये, उडून जाऊ नये म्हणून मी काय ना काय असं प्रेमाचं. नाही, माझा 100पैकी 100% विश्वास प्रेमावर आहे. फक्त माझ्या पुरगीचा नाही. माझं प्रेम तर 100% खरंच असणार की कुठली पण पुरगी असू दे. कारण मी एक चांगला पोरगा आहे. मला पोरींचा असं यूज करायचा, पोरींना वाईट ट्रीट. अरे तेवढे असं का बघा. पोरींना असं काही पण बोलायचं, त्यांना चांगली ट्रीटमेंट द्यायची नाही. हा माझा टाईप नाही आहे. आय एम द व्हेरी जेंटलमॅन पर्सन. नाही खरं सांगायला होतं तर काय तर तुम्हाला कधी तर काहीतरी जाणवलं असेल वाईट बोललेलं तर इन द रिअल पर्सन आय एम व्हेरी जेंटलमॅन पर्सन. म्हणजे पोरगी असं म्हटलीच पाहिजे. वाव सो सेक. तर आता मी म्हणालतो कब्रिस्तान दिसलं जाता एक. मी म्हटलं चल स्मशानभूमीला जाऊया. तर आरुष म्हणते आपण एकदा जाऊया ट्रेन मधनं रात्रीचं. तर तू सांग आता. रात्रीचं जाऊया, रात्रीचं जाऊया बिना तिकीटचं म्हटलं. तर म्हणते शेमण्यास काय 2 पीस वगैरे असतात. मग मी म्हटलं वर जाऊन बसायचं ट्रेन. काय म्हणजे ट्रेनच्या वर जाऊन बसायचं. अहो असं काय तर जीवावर रिस्क येणाऱ्या गोष्टी केलं का नाही. तुफानी होत्या. आणि मग मला ह्याच्या पोरांना मला सांगता येते तुझा अंकल किती कूल होता. मी लग्न करणार नाही खरं त्यावेळी ते फोटोत असणार. मी त्यांना सांगणार अशी गाडवाशी करत होता त्यामुळे आता फोटोत आहे. त्याच्या पोरं बिरं झाले असेल ते ह्याच्यापासून लांब राहावं. नाही आम्ही तर माझी तर एकच इच्छा आहे. मी लग्न करणार नाही माहित नाही मला आता सध्याच नको आहे. नंतर होईल इच्छा माहित नाही. पण जर केलो आणि मला जर पोरगा झाला आणि याला पोरगी झाली तर मी पुढचं समजूनच घेतला. आणि चुकून जर मला पोरगी झाली आणि ह्याला पोरगा झाला मी माझ्या पोरगीला लावून ठेवणार. नाही माझं तर काय नाही सोडा तसं. आमचं एकच म्हणणं आहे की पोरं बिन एका टाइमला होते. आम्ही कसं एका एजचे फोन लावायचा आणि डार्क तसं झालं तर लय चांगलं होईल. कपड्यात तर आता लय लांब आले आम्ही. लय फिरून आणि परत भार्गव आहे यो. अक्षय आमच्यात एक प्रेमभंगी पोरगा आहे ना यो भाऊ आहे. खरं यो लय प्ले बॉय आहे. भार्गव हा मुलगा जो आहे ना प्ले बॉय आहे. ह्याच्या आईचा शमना कसं आंबा खायलाय बघा यो. अरे मी चौकून खाणार होतो. मला एवढं खा की चौकून चेक करायलाय साईडला मऊ लागलं रे. केला बेटा एकदम एवढ्या अर्धा गेला की रस्त्यातला खालचा ह्याचा. जरा व्लॉग बंद करतो. किती वाजले सांग. तर आता 3 वाजल्यात आणि मी आणि आरुष घरी आले आणि आमच्या घरात आता कोणी आहे त्यामुळे मला विचारणार नाही की कोण कधी गेलं तसं कधी आलं. मामा आलता मग अशी पेट्रोल आहे हा नाही म्हणजे मामा मी गेल्यापासून आलाच नाही आहे ना. नाही येऊन गेले जेवण येऊन गेले. मग काय म्हटलं काय नाही दीप कसं कारण आहे. बरोबर म्हणते चालते म्हणते. कधी आलता मामा. 2ला आताच गेलात मम्मीला सोडायला. येणार आहे लगेच म्हणजे मामा. नाही 3 पर्यंत येईल. 2ला मग तुम्ही कधी सांगितलं मी गेलतो ते. काय नाही तू येऊन परत गेलास म्हणून सांगितलं मी. येऊन परत गेला म्हटलं जरा आहे. आता मी वरच जाऊन बस. तर आता घरी आले. आता घरी जेवणार मस्तपैकी. हे भार्गवच्या तिकडे गेलतो. भार्गवनं आंबे दिलाय खतरनाक मोठे. ते आंबा मोठा आंबा दाखव. नारळी आंबा. भार्गव हापूस. ते भार्गव त्यांच्या झाडाला लागते फक्त. हातात दाखव की तुझ्या ह्याचा साईज बरोबर केवढा बघा हात. केवढा आंबा आहे. भार्गव हापूस. कॉन्टॅक्ट नंबर मिरज जंक्शनच्या समोर. चालते आता आरुष जाऊ दे घरी. जातो जेवतो. बाय बाय. ਜਿੱਥੇ ਜਾਵਾਂ ਉੱਥੇ ਯਾਰ ਹੀ ਕਮਾਈ ਜੱਟ ਨੇ ਤੈਨੂੰ ਲੱਗਦਾ ਕਿ ਪੈਸੇ ਦੀ ਕਮਾਈ ਕਰ ਲਈ ਚਾਲ ਜੱਟ ਦੀ ਸਲੋ